नमस्कार मित्रांनो, मी आतिश बालराव. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो ग्राफिक डिझाईन विथ आतिश या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, काही दिवस झाला आपण व्हिडिओ पोस्ट करू शकलो नाही. त्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे आपलं ग्राफिक कार्ड खराब झालंय. रिप्लेसला दिलेलं आहे, येईल लवकरच, पण तोपर्यंत आपले व्हिडिओ थांबता कामा नये. तर मित्रांनो, काही दिवसांपासून मला कमेंट बॉक्समध्ये सजेशन्स येतात की इन्फिनिटी आणि डीजीचे फॉन्ट टाईप कसे करायचे, नवीन बॅकग्राऊंड कशा बनवायच्या, तर ब्रश नवीन क्रिएट कसे करायचे. आज आपण हे तिन्ही टॉपिक कव्हर करणार आहोत या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण एक कॅनव्हास घेऊया, ब्लँक व्हाईट कलरचा. आता इन्फिनिटी टायपिंग म्हणजे इन्फिनिटी किंवा डीजी दोघांना एकच टायपिंग असते. ते टाईप करायचे दोन प्रकार आहेत. एक तर डायरेक्ट कीबोर्डवरून किंवा आपण एक वेबसाईटच्या माध्यमातून करू शकतो. तर मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने आज सांगणार आहे. तर डायरेक्ट टाईप करण्यामागचं एक पहिला विषय असा की आपण पहिला इन्फिनिटीचा फॉन्ट घेऊया. सध्या त्याला 25 घेतलाय. तर याचा विषय असा आहे की याच्यात जर तुम्हाला एखाद्याचं नाव टाईप करायचं म्हणजे रमेश, तर आर वरती र आहे, एम वरती म आहे, पण काही ठिकाणी अर्धे शब्द आहेत, म्हणजे म पूर्ण नाहीये, तर मचा काना हा अ वरती, ए वरती. प्रत्येक ठिकाणी तसंच आहे. त्याला काना द्यायचा असेल तर ए दाबायचा आहे, के ए का. रला काना द्यायचा आहे, तर रला आर प्लस ए. ओके, प्रत्येक ठिकाणी तसंच अप्लाय करायचं आपल्याला. म्हणजे आता मी माझं टाईप करतो, ए ला काना आहे, आता मला आतिश लिहायचं आहे, तर मला अ लागणार आहे. तर शिफ्ट दाबून ए दाबला की अर्धा आला, परत ए दाबला तर काना आला. तसंच परत काना द्या, आय वरती आपली वेलंटी आहे, शिफ्ट दाबून आय दाबला तर दुसरी वेलंटी, शिफ्ट नॉर्मल आय दाबला तर पहिली वेलंटी, टी वरती त, ए वरती काना, स वरती शिफ्ट दाबून एस दाबा श, परत ए काना. तसंच रमेशचं आर, आर एम ए, टी वरती मात्रा आहे आणि शिफ्ट दाबून एस दाबल्यावरती श आहे, परत एचा काना. मित्रांनो, सोपं आहे, प्रॅक्टिस करत राहावा, एनी टाइम ते तुम्हाला सोपं होणार. तसंच दुसरं एक आपल्याकडे हे ट्रिक आहे की युनिकोड टू एएमएस ही साईट, ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. याच्यात तुम्हाला युनिकोड पेस्ट करायचं, म्हणजे जे आपण गुगल इनपुट वरती टाईप करतो, म्हणजे आतिश, हे कॉपी करा, इथे युनिकोड मध्ये पेस्ट करा. ऑटोमॅटिक इथे तुमचा एएमएस चा फॉन्ट म्हणजे आपला इन्फिनिटी किंवा डीजी पेस्ट होणार. तसंच तुम्ही डीजी साठी पण वापरू शकता. सेम डीजीच्या फॉन्ट मध्ये पण जाणार, कोणतेही फॉन्ट वापरा, तुम्हाला ते मॅच होऊन जाणार. ही सोपी ट्रिक आहे, पण माझे एक सजेशन आहे की तुम्ही कीबोर्ड वरतीच टाईप करा, फास्ट होतं. आता आपण दुसऱ्या टॉपिककडे बोलूया. हा सब्जेक्ट कळाला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल कळालं तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करेल व्हॉट्सअप किंवा इन्स्टाच्या माध्यमातून. आता दुसरा आपला सब्जेक्ट आहे बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड आपण कसे क्रिएट करतो. तर बॅकग्राऊंड साठी मित्रांनो, मी सहजासहजी पिनिंटरेस्ट वापरतो. पिनिंटरेस्ट मध्ये मोस्ट आउट ऑफ बॅकग्राऊंड जास्त शोधायची गरज लागत नाही. तुम्ही बीजी किंवा
बीजी टाका बॅकग्राऊंड खूप प्रकारचे येतात. अशा प्रकारचे हे वॉटर कलर आज नेट स्लो वाटते. म्हणजे अशा खूप प्रकारचे बॅकग्राऊंड येतात, फ्लोरल येतात, हे तर डायरेक्ट येतात. आता आपण कशा प्रकारे बॅकग्राऊंड बनवतो, एक तर वॉटर कलर. समजा तात्पुरतं आपण हे उदाहरण घेतलं. काय तर नेट खूप स्लो आहे. इमेज कॉपी करून घेतली, अशा प्रकारे आपण सेट केले कॅनव्हासवर. आता आपण ऍज इट इज अशी वापरली, आपले फोटोज वगैरे याच्यावरती मॅच नाही होणार. सो त्याला आपल्याला थोडे ब्रश स्ट्रोक्स म्हणजे लाईट करायचे. ओपॅसिटी आपण थोडी लाईट ठेवायची आणि असे थोडं लाईट करायचं. वाटलं तर बॅकग्राऊंडला थोडा गेशन जर मारा, ते अजून स्मूथ होऊन जाईल. आणि जर वाटलंच की आपल्याला हा कलर मॅच नाही होतोय, तुम्हाला मागच्या व्हिडिओज मध्ये मी काय सांगितलंय की यूज अँड सॅच्युरायझेशन आपण वापरून असे कलर्स बॅकग्राऊंडचे बदलू शकतो. बरोबर. सॅच्युरायझेशनने डार्क होतं, यूने कलर चेंज होतो. त्याच्यात जर थोडे आपण व्हायब्रन्स आणि ब्राईटनेस वरती वगैरे खेळलो, आपले डार्क लाईट किंवा कॉन्ट्रास्ट. बरोबर. एक्सपोजर्स आहेत, एक्सपोजर्सने थोडी लाईट होते. ऑफसेट एक्सपोजर कमी केलं की, एक्सपोजर थोडं लाईट केलं तर म्हणजे वाढवलं तर लाईट होते. आता मित्रांनो, दुसऱ्या प्रकारे बॅकग्राऊंड म्हणजे आपण ग्रेडियंटच्या माध्यमातून करतो. आता ग्रेडियंट जर समजा आपण हा घेतलाय, तर याला आपण थोडं व्हायब्रन्स वाढून, सॅच्युरायझेशन वाढून, ब्राईटनेस थोडा वाढून आणि थोडा ह्यू सॅच्युरेशन वरती आपलं काम करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे डबल कलर किंवा असे ग्रेडियंट टाइप मध्ये बॅकग्राऊंड बनवतो. हा झाला आपला बॅकग्राऊंडचा टॉपिक. या टॉपिक रिलेटेड जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. आपला तिसरा टॉपिक आहे ब्रश कसे क्रिएट करायचे. मित्रांनो, याच्याकडे ब्रश मागणे आतापासूनच बंद करा. मी तुम्हाला नवीन ब्रश कसे क्रिएट करायचे ते तुम्हाला शिकवणार आहे. तर आपल्याला जर एखादी गोष्ट दिसते म्हणजे ब्रश स्ट्रोक, समजा आपल्याला एखादा ब्रश स्ट्रोक निवडू, चला हा निवडू. हा ब्रश स्ट्रोक आपण निवडला, हा ठेवला. आता त्याच्या पाठचे बॅकग्राऊंड आहे, तर बॅकग्राऊंड आपण दोन प्रकारे रिमूव्ह करू शकतो. हा कोणता टूल आहे आपला, बॅकग्राऊंड इरेजर. व्हाईट कलर पिक केला, टोटरन्स कमी केला, सॉरी टोटरन्स वाढवायचा, सॉरी. आपण डायरेक्ट सध्या तुम्हाला कळावं या हिशोबाने बॅकग्राऊंड इरेजर टूलने त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतलं. म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे. आता हा आपल्याला ब्रश स्ट्रोक बनवायचा आहे. त्याच्यात आपल्याला एडिट मध्ये जाऊन डिफाईन ब्रश प्रेसेट, हा तुमचा ब्रश प्रेसेट त्या नावाने सेव्ह झाला. हा इथे आला आपल्या म्हणजे ग्रुपच्या बाहेर नवीन आला. अरे मी काय क्रिएट केलेलंच होतं ते बघा, म्हणजे सेपरेटली आला. आता हे तुम्ही वेगवेगळ्या कलर मध्ये तुमच्या हिशोबाने ब्रश क्रिएट करू शकता. असे असे सगळेच तुम्ही करू शकता.
अजून तुम्हाला एक करून दाखवतो. मोस्ट आउट ऑफ वॉटर कलर ब्रश टाका किंवा स्ट्रोक टाका, त्याच्यात तुम्हाला चांगले ब्रश स्ट्रोक्स भेटतील. तर आपला आता बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे. आता आपण एडिट मध्ये जाऊ, डिफाईन ब्रश प्रेसेट केला तर आपला ब्रश रेडी झालेला आहे. आता नवीन त्याच्यावरती मारून बघूया आपण. कलर घेऊया ब्लूइश मध्ये आणि आता आपल्याला न्यू लेअर घेऊन ब्रश यूज करायचा. हे बघा, आता आपला कलर रेड आहे. आपण तो त्याच्यावरून थोडा लाईट ब्लू मध्ये घेऊया, म्हणजे आपल्याला एक बॅकग्राऊंड क्रिएट करता येईल. फक्त याची ओपेसिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने यूज करा, कारण की ते दिसायला सोबर दिसलं पाहिजे तुमच्या आर्टवर्कच्या हिशोबाने. तर मित्रांनो, हे आपले होते तिन्ही टॉपिक. पहिला आपण शिकलो इन्फिनिटी डीजी फॉन्ट कसे टाईप करायचे, दुसरं आपण शिकलो बॅकग्राऊंड कसे क्रिएट करायचे, आणि तिसरं आपण शिकलो ब्रश स्ट्रोक कसे निर्माण करायचे. तर मित्रांनो, याच्या पुढे कुणाकडे ही बॅकग्राऊंड मागू नका, कुणाकडे ब्रश स्ट्रोक्स मागू नका. तुम्हाला ज्या गोष्टी शिकायच्या असतील त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा किंवा चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर काही शिकायला भेटलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला हे लगेच भेटत राहतील. धन्यवाद.